महत्वाकांक्षी गोमाई नदीवरील प्रकाशा डामरखेडा पूल मार्चमध्ये सुरू होणार, जिल्हाधिकारी। शहादा तालुक्यातील गोमाई नदीवरील प्रकाशा व डामरखेडा रस्त्यावरील पुलांचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून वाहतूक सुरू करावी, तसेच त्यासाठी सुरक्षा अहवाल सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी रस्ते विकास महामंडळाला दिले। दरम्यान डामरखेडा येथील नवीन पुलाचे बांधकाम मार्च 2026 पूर्वी पूर्ण करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्यात। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी अधिकाऱ्यांसोबत पुलांच्या बांधकामाची पाहणी केली। त्यावेळी त्यांनी सांगितले, शहादा तालुक्यातील प्रकाशा डामरखेडा या महत्वाकांक्षी पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले। यापूर्वी काम लवकर पूर्ण करण्यात यावी या मागणीसाठी त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले। तसेच अनेक संघटना, राजकीय पक्ष व शेतकऱ्यांनी निवेदन देखील दिले होते। गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले पुलाचे काम पुन्हा सुरू झाले, त्याला गती मिळाली। यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली। शहादा तालुक्यातील महत्त्वाचा आंतरराज्यीय पूल बांधकाम पूर्ण करून वाहतुकीसाठी लवकर सुरू करावा, जुन्या पुलावरील दुरुस्तीची लवकर करावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी पाहणी प्रसंगी संबंधित विभागाला दिल्या। मार्च 2026 पर्यंत हा पूल वाहतुकीस तयार होईल अशी माहिती अभियंता धनराज पवार यांनी यावेळी दिली। शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते। पूल आहे त्याचा आज तापी आणि गोमाईचं निरीक्षण केलंय। तापी ब्रिज ऑलमोस्ट कंप्लीट झालाय, थोडा ट्रॅफिक आता त्याचा एक आम्ही नोटिफिकेशन काढू, एकदा फायनल फिनिशिंग वगैरे जी त्यांची वाचली आहे, थोडा सेफ्टी प्रिकॉशन जी सगळी आहे ते फायनल फिनिशिंग, पेंटिंग आणि सेफ्टीचे जे थोडे लूपहोल्स आहे ते फिक्स आपण आता करत आहोत। बट अदरवाईज तापीचं ब्रिज इज रेडी। खालची पण जी रोड आहे ते आम्ही प्रयत्न करत आहोत की खालची रोडचा पण MSRTCकडे एस्टिमेट पाठवत आहोत की ती पण आपली रोड जी आहे ती व्यवस्थित अजून चांगली एक रोड तयार करू, सो दॅट वरचं ब्रिज आणि खालची रोड दोन्ही तयार होतील। गोमाईचं जे इन्स्पेक्शन केलं आहे ते आपले जे डेप्युटी इंजिनियर साहेब आहेत त्यांच्यासोबत एक MS पाईप्सचं प्रपोजल त्यांना दिलं आहे, ते आता या आठवड्यात पाईप्स येतील आणि मग बोरवेलचं काय करायचं त्याचे निर्णय आमचा 5 नोव्हेंबरपर्यंत होईल। आणि त्यानंतर गोमाईसाठी पण एक टेम्पररी अप्रोच रोड आणि पायरचं काम करण्यासाठी सूचना एजन्सीला देण्यात आली आहे आणि तो काम या आठवड्यात सुरू होईल। आता एक रिव्ह्यू SP साहेब आणि RTO साहेब मार्फत घेणार आहे। बसचा प्रश्न टनाचा नव्हता, बसची जी विड्थ असते आणि गोमाईची ब्रिजची जी विड्थ आहे तो सेफ्टी कन्सर्न होता, त्यामुळे बस बंद करण्यात आली होती। आता एक गोमाई ब्रिजचा जे रिपेअरचा एस्टिमेट आहे तो पण MSRTC मार्फत गोमाई ब्रिजचा रिपेअर पण सुरू होणार। आमचं फक्त एक इंटेन्शन आहे की कोणती पण मानहानी व्हायली नाही। बस केली तर त्यामध्ये कसं आहे की खूप सारे मुले बसत असतात, तर टनाचा पॉईंट नाही आहे। कसं आहे की थोडासा टर्न इथून राहिला, इकडे तिकडे 2 ट्रॅफिक आले की मग बसची विड्थ असल्यामुळे आणि गोमाई ब्रिजचं जे विड्थ आहे ते थोडं छोटं आहे। पण आता परत तो लेटर आली आमच्याकडे, आम्ही SP आणि RTO सोबत एक निर्णय आता घेतो की चालू करायची की चालू लोकांना इथे एक चेकपोस्ट बनवून मग आपल्याला ठेवायला लागेल। ब्युरो रिपोर्ट, नजरबाद न्यूज, शहादा।